नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यघटनेचे काही महत्त्वपूर्ण आयोगाचे प्रश्न या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, जो की आपल्या मुख्य परीक्षेमध्ये जो काही विषय आहे राज्यघटना, भारतीय राज्यघटना हा जो काही विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, 15 प्रश्न 30 मार्काला आहे. त्यामुळं हा विषय मेरिटमध्ये येण्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि खरं सांगायचं झालं तर हा विषय मेरिटचा आहे. ज्या विद्यार्थ्याचं राज्यघटना आज घडीला कच्चा आहे किंवा जमत नाही, कमी मार्क पडतात, 15 पैकी 4 ते 5 मार्क पडतात, त्यांना आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण राज्यघटना हा विषय जास्त मार्क मिळवून देणारा विषय आहे. जे विद्यार्थी बाहेरून अभ्यास करतात कंबाईनचा, त्यांच्यासाठी तर मस्ट जवळपास 12 ते 15 मार्काला हा विषय येतो. पण विद्यार्थी जवळपास 10 प्लसच यामध्ये मार्क घेतात. ज्यांना राज्यघटनेत मार्क पडत नाहीत ते आपोआप स्पर्धेच्या बाहेर पडतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे राज्यघटना हा खूप सोपा विषय आहे, फक्त समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी आहे सागर सर. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांना देखील आपले व्हिडिओ शेअर करा. कारण जर तुमचा प्रतिसाद मला चांगल्या पद्धतीने मिळाला तर रोज एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. फॉरेन्सिकचे जवळपास 7 ते 8 व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. इथून पुढे आणखी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण आणणार आहोत. तर हे प्रश्न विश्लेषण का करत आहोत, तर सर्वांच्या संकल्पना क्लिअर झालेल्या आहेत, अनेक बॅचेस विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. मग त्यावर आता एकच पर्याय असतो, तो म्हणजे प्रश्नांचा सराव करण्याचा. त्यासाठी आपण करत आहोत. त्याच पद्धतीनं आपले वेगवेगळे ग्रुप पण आहेत, ते पण सर्वांनाच माहिती आहे. प्रश्नसंच पण आहेत. चला जास्त वेळ न घालवता डायरेक्टली या प्रश्न तुमच्यासमोर मी मांडत आहे. तर पहिला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेतील कलम 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भातील आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणीशी संबंधित म्हणजे राष्ट्रपती राजवटीशी संबंधित आहेत. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. तर हे सर्वांनाच पाठ असतील कलम, कारण बऱ्यापैकी फॅक्च्युअल या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक बघा, ए आणि बी हे दोन पर्याय इथे बरोबर येणार. कारण 360 काय हो, आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी जे की आतापर्यंत भारतात कधीच लागू झालेली नाही. ज्यावेळेस भारतावर आर्थिक संकट ओढवलं होतं 1991ला, त्यावेळेस देखील भारताने आर्थिक आणीबाणी लागू केली नाही. मग सविस्तरपणे या पर्याय क्रमांक कोणते येणार? पर्याय क्रमांक 2 योग्य येणार. चला आता एक एक गोष्ट आधी क्लिअर करत जाऊया. बघा, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार? 352 नुसार. 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लावण्यासाठी 3 कारणं आहेत. कोणकोणती आहेत? तो युद्ध, दुसरं परकीय आक्रमण आणि तिसरं कारण काय? सशस्त्र बंड किंवा उठाव. पण हे लक्षात घ्या, हे यापूर्वी कारण हे नव्हतं. तर यापूर्वी कारण काय होतं? अंतर्गत अशांतता हे कारण होतं. पण 44व्या घटना दुरुस्तीनं हे कारण काढून टाकलं. कारण हे अंतर्गत अशांतता म्हणजे काय हे खूप कन्फ्युज्युअल होतं आणि निश्चितपणे याची व्याख्या नव्हती. त्यामुळे ते संदिग्ध होतं. त्यामुळे ते कारण काढून टाकण्यात आलं. नंतर सशस्त्र उठाव हे कारण टाकण्यात आलं. 44वी घटना दुरुस्ती 1978ला करण्यात आली आणि त्यानंतर हे कारण काय करण्यात आलं? वगळण्यात आलं. मग किती कारण आहेत आज घडीला भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणी लागू करण्यासाठी? 3 कारण आहेत. एक युद्ध, दुसरं परकीय आक्रमण आणि तिसरं काय? सशस्त्र बंडाळी किंवा बंड उठाव. ओके. तर तिसऱ्या कारणामध्ये बघा, जरी प्रत्यक्षात म्हणजे ह्या 3 कारणापैकी बघा, युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र उठाव जरी झाला नसला तरी उद्भवण्याचा जर धोका असेल तरी देखील आणीबाणी लावली जाऊ शकते. तर पहिला कलम काय बघितलं? 352 मध्ये जी काही राष्ट्रपती राजवट आहे, सॉरी राष्ट्रीय आणीबाणी आहे, त्या संबंधीची आपण तरतुदी पाहिल्या. 3 कारणं आहेत त्याचे. त्यानंतर पुढे आहे राष्ट्रपती राजवट, प्रेसिडेन्शियल रूल म्हणजे राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी देखील त्याला संबोधलं जातं. कोणते कलम आहेत? तर 2 कलम आहेत घटनेमध्ये. राज्य आणीबाणीचे 356 घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यानंतर आणि 365 केंद्राचे निर्देश न पाळले गेले तर त्यावेळेस देखील केंद्र सरकार आणीबाणी लावण्याची शिफारस केली जाऊ शकते. हे 2 कारणं आहेत, लक्षात घ्या.
356 द्वारे घटनात्मक यंत्रणा अपयशी जर ठरलेली असेल आणि 365चं कारण काय, केंद्राचे निर्देश न पाळल्यास तर ही आणीबाणी लावली जाऊ शकते. आणि 360 मध्ये काय हो, आर्थिक आणीबाणी. त्या भारताचे आर्थिक स्थैर्य किंवा पत जर धोक्यात आलेली असेल तर त्यावेळेस ही आणीबाणी लावली जाऊ शकते. तर आन्सर काय मग, पर्याय क्रमांक बघा कोणकोणती कारणं विचारली, 352 ते 360 ही आणीबाणीची कलम आहेत, बरोबर आहे. 356 मध्ये काय, राज्य आणीबाणीशी संबंधित आणखी एक कलम आहे राज्य आणीबाणीशी, 365. दोन कलम आहेत, केंद्राचे निर्देश न पाळणे आणि पूर्ण कार्यकारी यंत्रणा घटनात्मक यंत्रणा इथली काय होणे, उद्ध्वस्त होणे. त्यावेळेस ही दोन कारणं दोन कलमासाठी आहेत. 360 मात्र चुकीचं, पर्याय क्रमांक 2 योग्य. तर असे हे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत, तर तुमचा आणखी चांगल्या पद्धतीने तुमचं माइंड त्या ठिकाणी आयोगाच्या पत्रिका जर सोडवला तर जास्तीत जास्त तुमचं माइंड काय करेल, आयोगाच्या प्रश्नांना चेस करेल. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा हा जो काही प्रश्न आहे, महान्यायवादी हे पद आहे भारतामध्ये. भारताचे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून काम करतात. हे त्यांचं नाव आहे पूर्ण, भारताचे महान्यायवादी. भारतीय राज्यघटनेतील कलम 76 मध्ये त्यांची तरतूद सांगितलेली आहे. तर या कलमावर प्रत्येक परीक्षेला प्रश्न पडतात. महान्यायवादीवर एकच प्रश्न पडतो आणि ते काय, आता बघा आधी प्रश्न बघू नंतर मी त्याचं विश्लेषण देतो. भारताचे महान्यायवादी हे लोकसभेतल्या कामकाजात भाग घेऊ शकतात, हे लोकसभेच्या समितीचे सभासद होऊ शकतात, हे लोकसभेत बोलू शकतात, हे लोकसभेत मतदान करू शकतात. तर हे जे काही विधान आहेत हे डी मात्र चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे हे आपण विश्लेषणातून पाहणार आहोत. बघा महान्यायवादी लोकसभेचे सभासद असतात का, लोकसभा किंवा राज्यसभेचे, तर नाही. त्यामुळं ते मतदान करू शकत नाहीत. बाकी सर्व काही त्यांना खासदारासारखेच अधिकार असतात. विशेष अधिकार जे काही त्यांना पेमेंट भत्ते आहेत सगळं काही त्यांचं खासदारासारखंच असतं. पण ते लोकसभेचे कोण नसतात, म्हणजे लोकसभेचे सभासद नाहीत, त्यामुळे ते मतदान करू शकत नाहीत. आता त्यांच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहूया. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार, ABC बरोबर, पर्याय क्रमांक 4 योग्य या ठिकाणी. हे मात्र चुकीचे येणार. मग भारताचे महान्यायवादी आणि राज्य गव्हर्नमेंटमध्ये कोण असतं, महाधिवक्ता यांचं सेम काम, राज्याची काय. आता त्यांचं काम वगैरे आपण या विश्लेषणाच्या माध्यमातून पाहणार आहोत. भारताचे महान्यायवादी, भारताचे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, भाग 5 आणि कलम 76 मध्ये नेमणूक कोण करते, यांची नेमणूक जी आहे राष्ट्रपती करतात आणि ते जे काय आपलं पद आहे राष्ट्रपतीच्याच मर्जीने आपलं पद धारण करतात. पात्रता बघा, महान्यायवादीची पात्रता काय, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यास जी काही पात्रता लागते तीच पात्रता या महान्यायवादीची देखील असावी लागते, महान्यायवादी यांची देखील असावी लागते. ते आपला राजीनामा कोणाकडे देतात, राष्ट्रपतीकडे, कारण निवड पण तेच करतात आणि तेच काय करतात, राजीनामा देखील त्यांच्याकडे दिला जातो. आता यांचा कार्यकाळ जो आहे, महान्यायवादीचा कार्यकाळ घटनेत सांगितला नाही, पण संकेत असा आहे की एखाद्या मंत्रिमंडळानं जर राजीनामा दिला तर महान्यायवादी देखील आपोआप राजीनामा देतात. तर असा संकेत आहे, पण घटनेमध्ये त्यांचा म्हणजे कार्यकाळ सांगितलेला नाही. मग त्यांचं काम काय, महान्यायवादी पद कशासाठी तयार केलं गेलं असेल, तर पहिलं, राष्ट्रपतीद्वारे संदर्भित केल्या जातील अशा जे काही कायदेविषयक बाबी आहेत किंवा विधिविषयक बाबी आहेत यावर भारत सरकारला काय करणे, सल्ला देणे. 2 नंबर, भारत सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणे. 3 नंबर, कलम 76(3) नुसार भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणी ऐकून घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे महान्यायवादींना कलम 76(3) नुसार कोणत्याही न्यायालयामध्ये उपस्थित राहून त्या ठिकाणी केंद्र शासनाची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. कोणत्या कलमानुसार, 76(3) नुसार. आणि कलम 88 मध्ये काय सांगितले बघा, संसदेच्या दोन्ही सदनामध्ये संयुक्त बैठकीमध्ये ते सभासद असलेल्या समितीमध्ये त्यांना बोलण्याचा, कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार दिला गेला नाही, कारण ते त्या सभागृहाचे सभासद नाहीत. म्हणजे बोलण्याचा, संसदेच्या कोणत्याही सभागृहात उपस्थित राहू शकतात, बोलू शकतात, समितीमध्ये भाग घेऊ शकतात त्यांच्या कामामध्ये, पण मात्र एखाद्या विषयावर ते मतदान करू शकत नाहीत. ही गोष्ट आधी लक्षात घ्या, कारण या कन्सेप्टवर जवळपास
खूप वेळा प्रश्न आले. जर महान्यायवादीवर प्रश्न आला ना, हाच प्रश्न येतो बघा. म्हणजे मतदारासंबंधित काहीतरी त्यांनी पुढे मागे केलेलं असतं. त्यामुळे ते लक्षात घ्या. महान्यायवादीवर जर प्रश्न आला तर याच पद्धतीनं प्रश्न पडणार, वेगळं काही पडणार नाही. आता कलम 105 मध्ये काय सांगितलंय बघा, संसद सभासदाप्रमाणे सर्व विशेष अधिकार व संरक्षण महान्यायवादींना देखील प्राप्त असतं. म्हणजे खासदार जसे आहेत तेच संरक्षण, पेन्शन, जे काही भत्ते वगैरे ते महान्यायवादींना लागू केले जातात. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये त्यांचा समावेश होतो. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कशा कशाचा समावेश होतो? राष्ट्रपती, संसद, म्हणजे संसदेमध्ये बघा राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपतींचा देखील समावेश होतो. संसद म्हणजे काही दोन सभागृहच नाहीत, हे लक्षात घ्या. बघा, केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणजे काय? संसद. संसद हे दोन सभागृह तर आहेत. राष्ट्रपतीचा देखील समावेश अशा संसदेमध्ये होतो. कारण त्यांच्या अधिकाराशिवाय, त्यांच्या सहीशिवाय कोणताच कायद्याचा अंमल होऊ शकत नाही किंवा त्याचा निर्णय होऊ शकत नाही. कार्यकारी मंडळामध्ये पण संसद, मग त्यामध्ये लोकसभा, राज्यसभा, त्यानंतर महान्यायवादी, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ त्यांचा समावेश होतो. यामध्ये म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये महान्यायवादीचा समावेश होतो का? तर होतो. हे पण लक्षात घ्या. भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ते काम करत असतात. राष्ट्रपती निर्धारित करतील असे मानधन त्यांना प्राप्त होत असते. केंद्रीय कॅबिनेटचे ते सभासद नसतात, पण इंग्लंडमध्ये बघा महान्यायवादी केंद्रीय कॅबिनेटचे देखील सभासद म्हणून काम करतात. पहिले महान्यायवादी कोण आहे? MC सेटलवाड. हे लक्षात घ्या. MC सेटलवाड हे पहिले महान्यायवादी होते. तर आज घडीला R व्यंकटरमण हे सध्या महान्यायवादी म्हणून भारत सरकारचे काम करत आहेत. तर एवढं सगळं विश्लेषण होतं. आणि प्रश्न काय होता? फक्त मतदान करतात की नाही, मतदानाचा संबंधीचा तो प्रश्न चुकीचा होता. बाकी सगळं बरोबर. पुढचं पाहूया. आता हा खूप महत्त्वाचा आणि डीप, ज्यांच्या कन्सेप्ट खरंच क्लिअर आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने समजला असेल हा प्रश्न. बघा काय प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या. देशातील 7 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोघांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळाले नाही. आणि आर काय म्हणतं? इतर 5 केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व दिले गेले नाही. पर्याय काय आहेत? ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे स्पष्टीकरण आहे म्हणतंय. ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य आहेत, मात्र आर हे एचे स्पष्टीकरण नाही. आणि ए हे बिनचूक विधान आहे, मात्र आर हे चुकीचं विधान आहे. ए हे चुकीचे विधान असून आर हे काय? बिनचूक विधान आहे. तर याचं आन्सर काय येईल? तर बघा आन्सर काय येईल व पर्याय क्रमांक 1 येईल. कसं येईल त्याचं विश्लेषण करू. बघा केंद्रशासित प्रदेश किती आहेत आपल्याकडे? आज घडीला जर बघितलं, आता 7 केंद्रशासित प्रदेश मागे होते, आज घडीला 8. हो 8. कारण जम्मू काश्मीरचे 2 जे काही लडाख आणि हे झालं आपलं जम्मू काश्मीर, त्यांचा देखील समावेश 7-8 मध्ये करण्यात आलेला आहे. 9 झालेले होते, 7 होते आधी, 8 आणि 9 जम्मू काश्मीर आणि लडाख. पण आता दादरा नगर हवेली आणि दमन दीव जे आहेत ते एकत्र करण्यात आलं, त्यामुळे ते एक कमी झालं. म्हणून 8 केंद्रशासित प्रदेश आज घडीला भारतामध्ये आहेत. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. तर 8 केंद्रशासित प्रदेश भारतात आहेत. मग बघा 8 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त किती जणांना आज घडीला जर बघितलं, दिल्ली आणि पुदुच्चेरी सोबत जम्मू काश्मीरला देखील राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व दिलं गेलं आहे. राज्यसभेमध्ये जम्मू काश्मीरला देखील प्रतिनिधित्व दिलं गेलं आहे. बाकीचे जे काही सभासद आहेत, मग बाकीचे 3 झाल्यानंतर 5 जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत, मग त्यामध्ये कोण कोण येणार? दादरा नगर हवेली व दीव दमण असेल, किंवा इतर जे काही लक्षद्वीप सारखे, अंदमान निकोबार सारखे, त्या ठिकाणची लोकसंख्या खरंच खूप कमी आहे, त्यामुळे त्यांना प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही. त्यामुळं ए आणि आर हे दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे स्पष्टीकरण आहे. बघा एवढी सगळी कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे, तेव्हा हे प्रश्न तुम्हाला सुटतात. एक लक्षात घ्या, जे काही आता काही लोकांच्या डोक्यामध्ये फॅक्च्युअल असतं की बाबा पेपर सोपे वगैरे असतात. नाही, आपण कुठल्या ह्याच्यामध्ये आहोत काळा 2023 मध्ये आहोत. 2017चा एक गोष्ट लक्षात घ्या, 2017चा पेपर पहा आणि 2021चा पहा. आता 2023चा झाल्यानंतर पहा, यांची जी काही डेप्थ असेल जास्तच असणार आहे, कारण कॉम्पिटिशन हाय आहे. त्यामुळे आपल्याला देखील या फॅक्च्युअलच्या ह्याच्यामधून बाहेर येऊन आपल्याला अभ्यास करावा लागेल. आता वरील प्रश्नाचं आपण विश्लेषण करूया. राज्यसभेची रचना कलम 80 मध्ये सांगितलेली आहे. राज्यसभेतील जागांची घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे आणि ती 4थ्या अनुसूचीमध्ये आहे. 4थी अनुसूचीमध्ये आहे, हे लक्षात ठेवावं लागेल.
महत्तम सभासद संख्या किती आहे राज्यसभेची? 250 आहे, 250. सध्या घडीला 245 जागा आहेत राज्यसभेमध्ये, जे काही ही आहेत पद आहेत 245 खासदार. त्यापैकी आता ही 245 कधी निवड करण्यात आलं? 1987 मध्ये ही 245 संख्या निश्चित केलेली आहे. महत्तम संख्या विचारलं तर 250 आणि आज घडीला जर विचारलं तर 245 तुम्हाला करावं लागेल. घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश बघा. घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची मिळून दोघाची 238 ही संख्या बनते आणि नंतर जे आहेत 238 संख्या बनते. मग त्यामध्ये 245 जर बघितलं आणि आज घडीला जर बघितलं 225, मग अशी आपण बघितलं 225 अधिक 8 आणि 12 राष्ट्रपतीकडून नॉमिनेट, हे 8 जे आहेत केंद्रशासित प्रदेशाचे आहेत. मग कोणकोणत्या ठिकाणाहून हे 8 होतात? तर दिल्लीमधून किती आहेत? 3. जम्मू काश्मीरमधून किती आहेत? 4 आणि पुदुच्चेरीमधून किती आहेत? 1. तर हे असे 8 केंद्रशासित प्रदेशांमधून राज्यसभेवर नॉमिनेट होणारे व्यक्ती आहेत. बाकीच्या केंद्रशासित प्रदेशांना लोकसंख्या कमी असल्या कारणानं राज्यसभेवर प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही. मग आपण थोडं आता राज्यामध्ये येऊया. महाराष्ट्रातल्या आपल्या एकूण राज्यसभेच्या जागा किती आहेत? 19 जागा आहेत. तर सर्वाधिक राज्यसभेच्या जागा 31 जागा आहेत. कुणाच्या? उत्तर प्रदेशच्या. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट हे सर्व काही तुम्हाला माहिती पाहिजेच. मग काय लोकसंख्या, इतर जे काही 5 केंद्रशासित प्रदेश आहेत फक्त या तिघांनाच अधिकार देण्यात आलेला आहे. या तिघांच्या मिळून जवळपास 8 जागा आहेत. बाकीच्यांना अधिकार दिला नाही राज्यसभेवर. का बरं? तर त्यांच्या जागा ज्या आहेत त्यांच्या खूप कमी आहेत. हे लक्षात ठेवावं लागेल. चला पुढचा प्रश्न पाहूया. थोडं फास्ट होत आहे असं मला जाणवत आहे. थोडं आपण स्लो घेण्याचा प्रयत्न करू, कारण मी ज्यावेळेस सांगतो ना त्यावेळेस स्पीड एवढी जास्त होते माझी, मलाच ते समजत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. हां, तर बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशामध्ये केला गेला आहे? कशामध्ये म्हणजे कोणत्या घटकामध्ये राज्यघटनेतल्या आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता यांचा समावेश केला गेला आहे? सॉरी, थोडंसं हे झालं. चला, तर पर्याय क्रमांक बघा. पर्याय क्रमांक काय? भारताची म्हणजे राज्यघटनेची उद्देशिका, राज्याची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये आणि 9वी अनुसूची. म्हणजे काय विचारले प्रश्न आधी लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता यांचा समावेश कशामध्ये केला गेला आहे? तर पर्याय क्रमांक काय येणार? 2 त्यांचं योग्य येणार. 1 सेकंद. म्हणजे 2 योग्य कसं काय आलं आता ते पण आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे राज्याचे नीती मार्गदर्शक तत्वामधील कलम आपल्याला पाठ पाहिजेत. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता संबंधात जवळपास नीती मार्गदर्शक तत्वामधील कलम 51 भाष्य करतं. काय करतं भाष्य? तर भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 मध्ये काय सांगितलेत? मार्गदर्शक तत्वे सांगितलेत. कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेचे संवर्धन करण्यासंबंधी हे मार्गदर्शक तत्व आपल्या राज्यघटनेमध्ये समावेश केलेला आहे. या मार्गदर्शक मध्ये काय आता 51 जे काय आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततामध्ये 4 बाबी आहेत. कोणकोणत्या आहेत? आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता त्यांचं संवर्धन करणे, राष्ट्रामधील न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध काय करणे? प्रस्थापित करणे, संबंध राखणे. 3 नंबर आंतरराष्ट्रीय कायदा तह यांचा आदर करणे. आणि 4 नंबर आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे चर्चेच्या माध्यमातून मिटवण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यांना चर्चेच्या माध्यमातून तो मिटला जावा यासाठी प्रोत्साहन करणे. या 4 बाबी कलम 51 मध्ये आहेत. म्हणून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचे संवर्धन हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 नुसार येतं. म्हणजे मार्गदर्शक तत्वाचा तो भाग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहू आता. हा प्रश्न एनडीसी राष्ट्रीय विकास परिषद पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश एनडीसी मध्ये होतो किंवा राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये होतो? राष्ट्रीय विकास परिषद काय आधी ही कन्सेप्ट लक्षात घ्या. मग पर्याय पहा. पंतप्रधान, वित्त आयोगाचे अध्यक्ष, केंद्रीय कॅबिनेटचे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री. आता याचं जर आन्सर बघितलं, ए
सी आणि डी आहे, म्हणजे वित्त आयोगाचे अध्यक्ष त्यांचा समावेश यामध्ये असत नाही. ACD बरोबर त्यांनी सांगितलेलं पर्याय क्रमांक 4. आता किती जणांना माहिती आहे मला माहित नाही. राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952 आहे. NDC पहिले अध्यक्ष होते पंतप्रधान. आज घडीला पण पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात. पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. पंतप्रधान या राष्ट्रीय विकास परिषदेचे कोण असतात? अध्यक्ष असतात. ही कन्सेप्ट आपण थोडक्यात पाहूया. आता राष्ट्रीय विकास परिषद ज्यावेळेसपासून नीती आयोग आला त्यावेळेसपासून नंतर राष्ट्रीय विकास परिषद ही आर्थिक बाबतीमध्ये अर्थसंकल्पांना मान्यता देणारं सर्वोच्च एक काय होतं? घटनापीठ होतं. ते हे तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरी त्याचा पेशंट आहे. आणि 1952च्या कायद्यानुसार ती स्थापन झाली होती. नंतर नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आणि आज घडीला या NDC कडे कोणतंही काम आज घडीला नाही. तर बघा, NDC 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर ती नियोजन आयोग कॅन्सल झाला. नियोजन करण्याचं काम NDC देखील करत होती. म्हणजे अर्थसंकल्पाला शेवटची जी काही मंजुरी आहे ती NDC कडून मिळायची. आणि त्यामध्ये ते अध्यक्ष वगैरे, पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेटचे सर्व काही मंत्री आणि प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री हे सर्व काही त्यामध्ये अध्यक्ष असायचे. एवढं लक्षात ठेवा. तो जुना प्रश्न आहे. आता NDCची काय झालं? राष्ट्रीय विकास परिषद रद्द करण्यात आलेली आहे. त्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आता पुढचा हा पहा. राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते लिहा. देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत. कशामध्ये? राज्याच्या नीती मार्गदर्शक तत्वाबाबत योग्य विधाने कोणती विचारलेलं आहे. देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याची तत्वे या नीती मार्गदर्शक तत्वामध्ये आहेत. या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही कशी आहेत? न्याय प्रविष्ट नाहीत असं त्यांनी संबोधलेलं आहे. याचा आन्सर बघायचं जर झालं तर काय येणार हो? पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधाने कशी आहेत? योग्य आहेत. तर मूलभूत हक्क काय करतात पहा आधी. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही निर्माण करतात. मूलभूत हक्क राजकीय लोकशाही निर्माण करतात. तर मार्गदर्शक तत्वे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात. जी काही देशाची कल्याणकारी राज्याची भूमिका आहे ती आपल्यासमोर नीती मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातूनच काय होते? पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या भागात असलेली तत्वे न्याय प्रविष्ट नाहीत म्हणजे काय? म्हणजे या तत्वावर जर काही उल्लंघन झालं तर त्याबाबत आपण मूलभूत हक्कासारखं न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. कलम 32 आणि कलम 226 नुसार जसं आपण मूलभूत हक्कावर उल्लंघन झाल्यानंतर आपण न्यायालयात जाऊ शकतो, पण मार्गदर्शक तत्वावर जर उल्लंघन झालं तर आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. मग आपण त्या बाबतीत आणखी थोडक्यात माहिती घेऊया. पर्याय क्रमांक 3 त्याचा आन्सर असणार आहे. बघा, मार्गदर्शक तत्वे त्यांची वैशिष्ट्ये पाहू. भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 मध्ये दिलेली आहे. तुम्हाला एक प्रश्न नक्की आहे, 1 ते 2 प्रश्न. गेल्या वर्षी 2 होते मुख्याला. 2021च्या मुख्याला 2 प्रश्न होते मार्गदर्शक तत्वावर. कलम 45 वर 1 होता आणि एक कन्सेप्च्युअल होता. तर बघा, मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 मध्ये दिलेली आहेत आणि ती न्याय प्रविष्ट नसतात. जरी त्यांच्यावर शासनानं उल्लंघन केलं, बंधन आणलं, तरी न्यायालयात जाता येत नाही. जसं की मूलभूत हक्कावर जर एखाद्या व्यक्तीच्या बंधन आलं तर कलम 32 आणि कलम 226 नुसार आपण सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात जाऊ शकतो. तर मार्गदर्शक तत्वावर आणखी काही बाबी आपल्याला पाहायच्या आहेत. एक मार्गदर्शक तत्वे 1937च्या आयरिश घटनेवरून आपण घेतलेली आहे. म्हणजे काही आयर्लंडची घटना आहे त्यावरून आपण ती घेतलेली होती भारतीय राज्यघटनेमध्ये. आणि 1935च्या कायद्यामध्ये ज्या काही सूचना सांगितल्या होत्या गव्हर्नर जनरलनी, ते म्हणजे हे मार्गदर्शक तत्वेच आहेत, हे लक्षात घ्या. त्यांना काय म्हणतात? सूचनांची साधने. म्हणजे काय? 1935च्या कायद्यामध्ये जी काही सूचना दिलेल्या होत्या गव्हर्नर जनरलला, त्या म्हणजे मार्गदर्शक तत्वेच होत. नंतर त्यांचा समावेश मार्गदर्शक तत्वे म्हणून थोड्याफार
प्रमाणात घटनेमध्ये केलेला आहे. उद्देश काय? प्रस्ताविकेतील न्याय, स्वातंत्र्य आणि समता व बंधुता उदात्त आदर्श साध्य करणं हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे. देशात आर्थिक व सामाजिक लोकशाही भारत देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे मार्गदर्शक तत्व म्हणजे जो काही सरनामा आहे भारतीय राज्यघटनेचा त्यांचा विस्तार आहे. मार्गदर्शक तत्वे म्हणजे आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा जे काही आपण आपलं संविधान म्हणतो किंवा सरनामा म्हणतो किंवा प्रस्ताविका म्हणतो त्यांचा पुढे विस्तार म्हणजे काय? ही मार्गदर्शक तत्वे आहेत, हे लक्षात घ्या. मार्गदर्शक तत्वांना कल्याणकारी राज्य ही संकल्पना मार्गदर्शक तत्वामधूनच निर्माण झालेली आहे. जनतेच्या कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मार्गदर्शक तत्वांना घटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं देखील म्हणून त्यांचं संबोधन केलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता आणखी काही बघा, न्याय म्हणजे न्यायालयामध्ये दाद मागता येणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या नाहीत आपण ते थोडक्यात पाहू. मूलभूत हक्क न्याय प्रविष्ट आहेत, मूलभूत कर्तव्य नाहीत, मार्गदर्शक तत्वे नाहीत, सरनामा नाही, म्हणजे यांच्यात जर उल्लंघन झालं तर न्यायालयात जाता येत नाही, हे लक्षात घ्या. हे खूप IMP आहे. चला पुढचं पाहूया. आता हा प्रश्न बघा, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्यावरील अविश्वासाचा प्रस्तावाबाबत भारतीय घटनेत काहीही नमूद करण्यात आलेलं नाही. बरोबर. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळावरील अविश्वासाचा प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर केला जातो. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळावरील अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर होतो. तर याचा आन्सर A आणि B फक्त आहे. का? तर फक्त लोकसभेमध्ये सादर केला जातो. बघा, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाबाबत जास्त काही तरतुदी घटनेमध्ये सांगितलेल्या नाहीत, ते फक्त संकेत आहेत. कलम 74 आणि कलम 75 हे दोनच कलम असे आहेत की त्यांच्यामध्ये थोड्याफार तरतुदी सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण जास्त अशा तरतुदी अविश्वासाच्या प्रस्ताव बाबत घटनेमध्ये सांगितल्या गेल्या नाहीत. आणि जर मंत्रिमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडायचा आहे तर आपल्याला लोकसभेतच मांडावा लागतो, कारण लोकसभा लोकांचं प्रतिनिधित्व करणार हे आहे. त्यामुळं त्या ठिकाणचेच लोक प्रत्यक्षपणे निवडून आलेले असतात, म्हणून लोकसभेतच तो मांडावा लागतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. C जे आहे ते रद्द करण्यात येईल. आपण म्हणजे आन्सर ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागामध्ये कायदा तयार करू शकते, पण कसा तयार करू शकते? यासाठी सगळ्या घटक राज्यांची संमती आवश्यक असते. यासाठी बहुसंख्य घटक राज्यांची संमती आवश्यक असते, किंवा यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्यांची संमती आवश्यक असते, किंवा यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. तर काही घटनेमध्ये तरतुदी आहेत केंद्र राज्य संबंधी, त्या संबंधीचा हा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम 249 नुसार राज्यसभेच्या ठरावाद्वारे संसदेला एखादा विषय राष्ट्रीय हिताचा असेल तर संसद राज्य सूचीतील विषयावर देखील कायदा करू शकते, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी कोणत्याही घटक राज्याच्या मंजुरीची आवश्यकता नाही. तर ती प्रोसेस कशी आहे? तर राज्यसभेमध्ये उपस्थित आणि मतदानात भाग करणाऱ्या 2/3 व्यक्तींच्या बहुमताने, म्हणजे 2/3 बहुमत जर भेटलं एखाद्या कायद्याबाबत राज्यसभेमध्ये, तर कोणत्याही घटक राज्याच्या परवानगीची गरज असत नाही. तर हे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 4 कोणत्याही घटक राज्याच्या परवानगीची आवश्यकता असत नाही. 249 कलम लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव आहेत कोणत्या घटक राज्यामध्ये? म्हणजे काय? ST अनुसूचित जमाती. तर बिहार, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश. त्याचा आन्सर काय? 2 योग्य आहे, ओडिशामध्ये. तर सर्वाधिक जागा मध्य प्रदेशामध्ये राखीव आहेत, हे पण लक्षात घ्या. बघा, अनुसूचित आधी जमातीच्या पाहूया. अनुसूचित जमाती म्हणजे STs
शेड्यूल्ड ट्रिब्युनल्स. किती आहे जागा लोकसभेमध्ये? 47 जागा. 17 घटक राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये. दादरा नगर हवेली देखील 1 जागा आहे. लक्षद्वीपमध्ये देखील 1 जागा आहे. सर्वाधिक जागा 6 मध्य प्रदेशामध्ये राखीव आहेत एस टीसाठी बघा. मग आंध्र प्रदेश, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा प्रत्येकी 1 जागा आहे. महाराष्ट्रामध्ये 4 जागा राखीव आहेत एस टीसाठी. मग त्या कोणकोणत्या ठिकाणच्या आहे? तो नंदुरबार, चिमूर, गडचिरोली एकच आहे आणि दिंडोरी आणि पालघर या 4 जागा महाराष्ट्रातील लोकसभेमध्ये एस टीसाठी राखीव आहेत. मग अरुणाचल प्रदेश, बिहार, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, केरळ, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश एस टीसाठी एकही जागा राखीव नाही. आता असं का? कारण या ठिकाणी जागा खूप तुरळक आहेत आणि ज्या काही आहेत किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये तर जवळपास 90%. त्यानंतर बघा त्यानंतर बघा या ठिकाणी तर या जागा आढळणारच नाहीत. काही घटक राज्यामध्ये यांचं प्रमाण खूप जास्त आहे. उदाहरणार्थ आसामसारखे असेल किंवा मग मेघालयसारखे असेल. तर म्हणून त्या ठिकाणी काही जागा राखीव नाहीत ठेवल्या गेलेल्या. तर महाराष्ट्रात किती आहेत? 4 आहेत. सर्वाधिक जागा कुठं आहेत राखीव? मध्य प्रदेशामध्ये. एकूण किती आहेत हे लक्षात घ्या आधी. एकूण 47. महाराष्ट्रात 5 जागा आहेत आणि सर्वाधिक मध्य प्रदेशमध्ये एस टीसाठी राखीव आहेत. तर महाराष्ट्रामधल्या ज्या काही 5 जागा सांगितल्या त्या एस सीसाठी आहेत. एस सीसाठी आहेत. महाराष्ट्रामध्ये 4 जागा आहेत एस टीसाठी. तर एस सीसाठी जर बघायचं झालं तर 84 जागा लोकसभेमध्ये आहेत. 20 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश म्हणजे फक्त दिल्लीमध्ये एकच जागा आहेत एस सीसाठी, शेड्यूल्ड कास्टसाठी. सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 80 पैकी 17 जागा या राखीव आहेत एस सी या घटकासाठी. झारखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 1 जागा आहे एस सीसाठी. महाराष्ट्रामध्ये 5 जागा आहेत. महाराष्ट्रात 5 जागा एस सीसाठी. अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर इथल्या राखीव जागा आहेत. ओडिशामध्ये आता तो काही प्रश्न होता त्यावरलाच आहे ते. एस सीसाठी एस टीसाठी 47 जागा. सर्वाधिक मध्य प्रदेशात. हे लक्षात ठेवा. एवढं जर लक्षात ठेवलं तुम्ही तरी सफिशियंट आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता हा मताधिकार संबंधीचा प्रश्न आता आला तर असं देखील एखादा प्रश्न आयोग फिरून टाकू शकतो कारण ऑलरेडी आयोगात विचारून झाला. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे त्याचा. बघा श्रीलंकाचं म्हणजे कोणत्या देशाने मताधिकार केव्हा दिला? प्रौढ मताधिकार केव्हा दिला? भारतीय राज्यघटनेतील कलम 326 मध्ये प्रौढ मताधिकारासंबंधीची चर्चा करण्यात आलेली आहे. तर हे पण लक्षात घ्या. भारत स्वतंत्र झाला त्याच वेळेस सर्वांना प्रौढ मताधिकार दिला. सुरुवातीला भारतामध्ये मतदानाचा अधिकार 1891-92च्या चार्टर ॲक्टने मिळाला होता पण तो संवैधानिक नव्हता. फक्त अप्रत्यक्ष मतदानाचा अधिकार होता. त्यानंतर 1909च्या कायद्याने मतदानाचा अधिकार मिळाला पण सर्वांना नाही. 1935च्या कायद्याने ज्यांनी शिक्षण घेतलं किंवा ज्यांनी टॅक्स भरतात त्या दोघांनाच मतदानाचा अधिकार दिला गेला. हे पण लक्षात घ्या. जे श्रीमंत आहेत वगैरे जमीनदार महसूलदार त्यांनाच. तर भारतामध्ये जर बघितलं तर यांच्यावरून ही कन्सेप्ट अशी पण होऊ शकते की श्रीलंकेमध्ये बघा 1931 मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला. मलेशियामध्ये 1955 मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये 1962 मध्ये आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 1994 या देशामध्ये मतदानाचे अधिकार म्हणजे प्रौढ मतदानाचे अधिकार या वर्षी मिळाले. कारण निवडणुका आत्ताच झाल्यात. महाराष्ट्रातील देखील निवडणुका आहेत. आयोगाने हा ऑलरेडी प्रश्न विचारून टाकलेला आहे. थोडक्यात पाठ करून टाका. जर आला तर गोल करायचं. राज्यघटनेचे प्रश्न रिपीट होतात. गेल्या वर्षीचे जवळपास 7 ते 8 प्रश्न राज्यघटनेचे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेतील रिपीट आहेत. माहिती असावं रिपीट आहेत. त्यामुळे असे प्रश्न आले की पाठ करून टाकायचे. पुढचा प्रश्न पहा. कामकाजाची भाषा किंवा कार्यालयीन भाषा कोणती असावी या संबंधित आपल्याला कलमावर प्रश्न आलेले आहेत. अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर पर्याय क्रमांक 2 अयोग्य आहे. बी आणि सी मध्ये. बी आणि सी. कारण बी काय हो 345 राज्याची भाषा आहे 345 परंतु त्याने काय दिलेलं आहे? न्यायालयाची भाषा दिलेला आहे. आणि सी जर बघितलं सी मध्ये काय 348 पण घटक राज्याची भाषा 348 नाही तर 345 आहे. त्यामुळे ते चुकीचं ठरतं. हे पण पहा. कार्यालयीन भाषेसंदर्भातील तरतुदी ज्या आहेत
भाग 17 मध्ये आहेत, प्रकरण 4 मध्ये 343 ते 351 मध्ये सांगितलेले आहेत. 344 मध्ये काय, कार्यालयीन भाषेच्या संरक्षणासाठी आयोग स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे. 345 मध्ये राज्यांची भाषा कोणती असावी, राज्यामध्ये संपर्काची भाषा कोणती असावी असं सांगितलेलं आहे. 346 मध्ये देखील त्याचाच वर्णन पुन्हा करण्यात आलेलं आहे. असं वेगवेगळं त्यामध्ये कलम आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय आहे तर चुकीचे आहेत. 2 कलम तिथं चुकीची टाकण्यात आलेली आहेत. असं पण करू शकता आयोग. महत्त्वाच्या कलम उदाहरणार्थ निवडणूक आयोगावरले असतील, MPSC वरील म्हणजे लोकसेवा आयोगावरील असतील, डायरेक्ट कलम आयोग डायरेक्ट जोड्या लावामध्ये आपल्याला विचारू शकतं. पुढचं आहे बघा, समवर्ती सूची. समवर्ती सूचीत समाविष्ट असलेले कोणते घटक आहेत किंवा कोणते हे आहेत विषय आहेत बघा. वीज, विवाह आणि घटस्फोट, दत्तक, नाम विधान, वजन आणि मापे, त्यांच्या मानकांची स्थापना, कामगार संघटना. तर आन्सर काय 3 आहे, ए बी आणि डी. वजन आणि मापे त्यांच्या मानकांची स्थापना हे मात्र यामधलं नाही, केंद्र सूचीमध्ये येईल ते. हे बघा 3 सूच्या आहेत आपल्याकडे. समवर्ती 47 विषय आहेत, केंद्र 97 विषय आहेत आणि राज्य 66 विषय आहेत. अशा 3 सूच्या आहेत आपल्याकडे. समवर्तीमध्ये किती आहेत आत्ताच सांगितलं, 47. मग त्यामध्ये बघा महत्त्वाचे काही मी विषय आणलेले आहेत, संपूर्ण आणता येणार नाहीत. विवाह व घटस्फोट, न्यायिक प्रशासन, त्यानंतर वन्य प्राणी व प्राण्यांचे संरक्षण, पक्ष्यांचे संरक्षण, लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, मानक प्रस्थापित करणे वगळणे, मापदंडे म्हणजे वजन व मापे, वीज व वने, पण इथं मानके नाहीत त्यामुळे हे वगळता म्हटलेलं आहे, त्यामुळे ते आलेलं नाही. त्यानंतर CRPC वगैरे आपलं यामध्येच येतं. दत्तक, विधान, वारसा हक्क, दिवाळखोरी आणि नादारी असे हे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत जे की समवर्तीमध्ये आहेत. मग C तेवढं त्यामधलं नाही, हे लक्षात घ्या. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, याचं विश्लेषण देखील थोडं जबरदस्त असणार आहे, कारण आपल्याला 2021 मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे, पण यावर नव्हता. 19C वर होता, 19C वर, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 19 कलम बघा, भारतीय राज्यघटनेतल्या 19 कलमावर गेल्या वर्षी 2 प्रश्न आलेले आहेत की भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये किती अधिकार आहेत, तर 6 अधिकार आहेत. 6 अधिकार कोणकोणते आहेत आधी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, नंतर आपण प्रश्नाकडे जाऊया. बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 19 मध्ये एकूण 6 अधिकार आहेत. स्वातंत्र्याचे 6 स्वातंत्र्य घटनेने आपल्याला प्रदान केलेले आहेत. पहिलं कोणतं आहे, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. 2 नंबर, शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचे हक्क, संघटना स्थापन करण्याचा हक्क, भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कोठेही मुक्त संचार करण्याचा हक्क. पण भारताबाहेर म्हणलं तर 21 कलमामध्ये येतं, भारताबाहेर फिरण्याचा अधिकार कलम 21 मध्ये येतं बरं का. भारतामध्ये म्हणलं तर 19 मध्ये. 5वा कोणता आहे, कोठेही राहण्याचा किंवा निवास करण्याचा हक्क. 6वा, कोणताही व्यवसाय नोकरी करण्याचा हक्क, फक्त पात्रता आपल्याकडे असावी लागते. 6 अधिकार त्यामध्ये टाकण्यात आले. 7 होते, संपत्तीचा अधिकार होता, पण 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये करण्यात आले व संपत्ती धारण करणे, संपादन करणे, विक्री करणे हा स्वातंत्र्याचा हक्क वगळला गेला. आधी 7 होते, आता किती आहेत, 6 आहेत. यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे, किती अधिकार आहेत. तुम्ही पेपर चेक केले असेल तर तुम्हाला ते तुम्हाला कळलं असेल. तर कलम 19 काय हो, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणती बंधनं टाकण्यात आलेली आहेत ते तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलंय. 19 आहे हे. 19 मध्ये बघा परत 8 हे आहेत. 19 मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये परत 8 बाबींचा समावेश होतो. म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती म्हणजे काय हे कलम 19 आपल्याला सांगतं. मग एक, स्वतःची व इतरांची मते प्रदर्शित करण्याचा आपल्याला हक्क असतो. व्यापारी जाहिराती करण्याचा अधिकार असतो. प्रेसचं स्वातंत्र्य म्हणजे न्यूज वगैरे प्रसारित करण्याचा अधिकार. राजकीय पक्षाने पुकारलेल्या बंदाच्या विरोधी हक्क देखील आपल्याला आहे. सरकारी कामाची माहिती मिळवण्याचा हक्क, जो की माहितीचा अधिकार आहे. टेलिफोनवरील संभाषणाचं जे काही टॅपिंग होतं त्यांच्या विरुद्धचा देखील हक्क आहे. त्यानंतर
निदर्शनाचा हक्क आहे पण संपाचा मात्र हक्क नाही आणि शांततेचे स्वातंत्र्य असे जवळपास 8 हक्क या 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 19 मध्ये आहेत. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. ओके, हा प्रश्न पहा काय विचारले. 19 विचारले, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणती बंधनं आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे. पर्याय पहिला, न्यायालयाचा अवमान, अल्पसंख्याकांचे संरक्षण, परदेशाचे मित्रत्वाचे संबंध, भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व, सभ्यता आणि नीतिमत्ता. तर याचं जर आन्सर बघायचं झालं तर आपल्याला 19 कलम आपण पाहिलं, भाषण आणि अभिव्यक्ती, तर त्यावर कोणती बंधन आहेत हे पण आपण एकदा पाहून घेऊया. हे पहा, भाषण आणि अभिव्यक्ती जर आहे 19A1. ओके, तर यावर कोणती बंधन आहेत ते आधी पाहूया आपण. तर पहिला आहे बघा, राज्यसंस्था कोणत्या अधिकारावर म्हणजे राज्यसंस्था कोणत्या आधारावर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं घालू शकते. तर पहिला आधार आहे भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता. दुसरा आधार आहे देशाची सुरक्षितता. तिसरा आधार आहे परदेशाशी मैत्रीपूर्ण संबंध. चौथा आधार आहे सार्वजनिक सुव्यवस्था. पाचवा सभ्यता आणि नीतिमत्ता. सहावा न्यायालयाचा अवमान. सातवा एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हनन. आणि आठवा गुन्ह्यास प्रोत्साहन जर तुम्ही देत असाल तर म्हणजे एखादा व्यक्ती देत असेल तर त्यावेळेस मात्र हे वरील भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार आपल्याला मिळणार नाहीत. म्हणजे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, मग काहीही बोलण्याचं नाही, उचित बंधनासहित स्वातंत्र्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मग ही तुम्हाला बंधनं आहेत. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वैराचार नाही. तर या योग्य बंधनं असणं गरजेचं असतं. त्यासाठी ही बंधनं 19A वर टाकण्यात आलेली आहे. आता बघा याचा आन्सर काय येतं. एक सेकंद, फोन आलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर म्हणजे 19A जे आहे 1A वाजवी बंधनं घालू शकते. तर पर्याय क्रमांक 3 ACDE हे नाही येणार. अल्पसंख्याकांचं स्वातंत्र्य यावर येणार नाही. आता प्रत्येक 19(1)B 19(1)C असं 7 पर्यंत आहेत. ABCDEF पर्यंत आहे, F पण आहे, हे लक्षात घ्या. त्यावर प्रत्येक घटकावर आपल्याला अभ्यास करावा लागेल. गेल्या वेळेस आपल्याला बंधनच विचारलेले होते पण निवासाबाबत विचारलेलं होतं, हे लक्षात घ्या. चला, जे कोणी नवीन विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोजच्या रोज व्हिडिओ तुम्हाला इथे अपलोड करायला मिळतील. जुन्या विद्यार्थ्यांनी देखील लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहत चला, कारण मी जे काही तुमच्यासाठी बनवतोय त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत फायदा नक्की होईल. याच ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.